नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला धक्के बसत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटातील काही नेत्यांनी अजित पवार गटात आणि भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महायुतीच्या विजयाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या गटाची स्थिती आता खूपच अस्वस्थ झाली आहे. आता 23 एप्रिल रोजी राज्यातील 2 विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. बारामती आणि राहुरी या मतदारसंघाचा समावेश आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघ भाजपचे आमदार विजय कार्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झाला आहे आणि महायुतीकडून त्यांचे पुत्र अक्षय कार्डिले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते प्राजक्त तानपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, परंतु त्यांनी माघार घेतल्यामुळे चर्चा सुरू झाली आहे की ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. राज्यात शिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा शिकणं आता बंधनकारक करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली की 1 मे पासून या नियमाची कडक अंमलबजावणी केली जाईल. महाराष्ट्र दिनापासून विशेष तपासणी मोहीम सुरू होईल, ज्यामध्ये रिक्षा आणि टॅक्सी चालकांचं मराठी भाषा ज्ञान तपासलं जाईल. मोटार परिवहन विभागाच्या विविध प्रादेशिक कार्यालयामार्फत या तपासणीची अंमलबजावणी होईल आणि चालकांना मराठी वाचता आणि लिहिता येत आहे का याची पडताळणी केली जाईल. जर कोणत्याही चालकांना आवश्यक मराठी भाषा ज्ञान नसल्यास त्यांच्या परवान्यावर कारवाई केली जाऊ शकते. या निर्णयामुळे मराठीनं बोलणाऱ्या चालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. मंत्री सरनाईक यांनी याबद्दल स्पष्ट केले की स्थानिक भाषेचा आदर करणं आणि व्यवसायासाठी मराठी शिकणं आवश्यक आहे. ठाणे महापालिकेच्या एमआयएमच्या नगरसेविका सहर्षक यांच्या बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काही दिवसापासून नॉट रिचेबल असलेल्या सहर्षक यांनी अखेर पत्रकार परिषद घेत आपल्या वडिलांसोबत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी आरोप नाकारत म्हटलं की आरोप करण्यात आले आहेत ते बिनबुड्याचे आहेत. सहर्षक म्हणाल्या, माझ्यावर आरोप केले गेले आहेत, पण न्यायालयाने अजून यावर निर्णय दिला नाही. सहर्षक यांनी त्यांच्या वडिलांनी आपले कागदपत्र सत्य आहेत असं म्हटलं आणि आरोप बिनबुड्याचे असल्याचं स्पष्ट केलं. मुंबईजवळ टिटवाळा परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकानं मोठ्या ड्रग रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. रंगीबेरंगी एक्स्टसी गोळ्यांच्या माध्यमातून तरुणाईला नशेच्या गर्तेत ओढलं जात असल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणात अश्विनी पॉल हिला मुख्य सूत्रधार मानलं जात असून तिच्या घरावर टाकलेल्या छाप्यात सुमारे 6 कोटी रुपयांचं ड्रग जप्त करण्यात आलं आहे. तपासाची सुरुवात साकीनाका परिसरातून इरफान अन्सारी याला अटक केल्यानंतर झाली. त्याच्याकडून 200 एक्स्टसी गोळ्या जप्त करण्यात आल्या. पुढे सुफियान यालाही अटक करण्यात आली. चौकशीत सुफियान हा अश्विनी पॉल आणि इरफान अन्सारी यांच्यातील मध्यस्थ असल्याचं समोर आलं. या कारवाईमुळे मुंबईत कार्यरत असलेल्या संघटित ड्रग नेटवर्कचे धागेदोरे उलगडू लागले असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. नागपूरमध्ये वंचित मुलांसाठी काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेवर धर्मांतरण आणि महिलांच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप समोर आले आहेत. एका 23 वर्षीय महिलेने या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे, ज्यात ती संस्थेतील HR हेड म्हणून काम करत होती. त्यानंतर पोलिसांनी संस्थेचे अध्यक्ष रियाज फाजिल काजी याला अटक केली आहे. 18 एप्रिल रोजी मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि रियाज काजी याला अटक केली होती. पीडित महिलेनुसार आरोपीने तिच्याशी असभ्य वर्तन करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे आरोपीने तिच्या घरी फोन करून तिच्या कुटुंबियांना धमक्या दिल्या. इंस्टाग्रामवर फेक आयडी तयार करून पीडित महिलेला ट्रॅक करण्याचे आरोप आहेत. पोलीस आयुक्त नित्यानंद झा यांनी सांगितलं की आरोपीने पीडित महिलेचं शारीरिक आणि मानसिक शोषण केलं आहे. त्याचप्रमाणे नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देखील दिली होती. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे आणि त्याच्यावर लैंगिक छळ तसंच IT ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे आणि पोलिसांनी इतर महिलांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे. भारतीय हवामान खात्याने पुढील 5 दिवसीय हवामान अंदाज जाहीर केला आहे. त्यात 24 एप्रिल दरम्यान महाराष्ट्रातील विविध भागात वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातील जिल्ह्यांना अधिक सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने नागरिकांना या काळात अतिरिक्त सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं आहे. मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सवर एकतर्फी विजय मिळवत इंडियन प्रीमियर लीग 2026 मधील 30व्या सामन्यात 99 धावांनी बाजी मारली. नरेंद्र मोदी स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करत 200 धावांचं आव्हान उभं केलं. मुंबईकडून तिलक वर्मा याने शानदार शतक झळकावत संघाच्या डावाला बळ दिलं. त्याच्या अप्रतिम खेळीमुळे त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने सर्वच विभागात प्रभावी खेळ केला.
लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची फलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरली. मुंबईच्या भेदक गोलंदाजीसमोर गुजरातचा डाव अवघ्या 15.5 षटकात 100 धावांवर संपुष्टात आला. यामुळे मुंबईने 25 चेंडू शिल्लक ठेवत मोठा विजय मिळवला. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक चित्रपट राजा शिवाजीचा ट्रेलर नुकताच मुंबईत लॉन्च करण्यात आला. या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात बॉलिवूड तसेच मराठी सिनेमा क्षेत्रातील अनेक कलाकार उपस्थित होते. यावेळी रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनेलिया देशमुख देखील उपस्थित होत्या. चित्रपटाचा ट्रेलर पाहून जिनेलिया देशमुख भावूक झाली आणि ती रडत सुटली. हे दृश्य उपस्थितांमध्ये एक अत्यंत भावनिक क्षण ठरलं. रितेश देशमुख या चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारण्यासाठी खूप मेहनत घेत आहे आणि याचा विचार करताच जिनेलिया तिच्या पतीचे कष्ट आणि त्या भूमिकेशी असलेली भावनिक न्याय पाहून अश्रू अनावर झाले. रितेश देशमुखने ट्रेलर लॉन्चवेळी या चित्रपटाशी संबंधित सर्व कलाकारांचे आभार मानले. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत राहा आवाज इंडिया मराठी.